तर कारण नसताना निवडणुका जवळ आल्या की म्हणायचं मोदी साहेब बहुमताच्या जोरावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बदलणार. दादांत खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे. एकनाथराव शिंदेंनी ज्यावेळेस महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस चांद्यापासून बांध्यापर्यंत खऱ्या अर्थाने वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे तर प्रयत्न आम्ही सोडवणारच हे प्रश्न, त्याबद्दल कुणी काळजी करू नका. पण आज तुम्ही जर पाहिलं तर देश पातळीवर आपल्याला सगळ्यांना जर कामकाज करायचं म्हटलं तर कोणत्या कारणाकरता विरोधक मोदी साहेबांच्यावर टीका करतात ते जर पाहिलं तर कारण नसताना निवडणुका जवळ आल्या की म्हणायचं मोदी साहेब बहुमताच्या जोरावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बदलणार. दादांत खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे. 2014लाही तसंच केलं, 2019लाही तसंच केलं, 2024लाही तसंच आहे. पुन्हा सांगायचं बहुमत त्यांना मिळालं की हे घटना बदलणार. मित्रांनो, हे पण ह्याच्यात तसूभर देखील तथ्य नाही आहे. मी माझ्या कोल्हापूरवासियांना जरूर सांगेन की देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाल्यापासून आता नरेंद्र मोदी साहेबांच्यापर्यंत अनेक पंतप्रधान झाले. इंदिराजी झाले, राजीवजी झाले, अटल बिहारी वाजपेयी झाले, मनमोहन सिंगजी झाले, बरेच पंतप्रधान, लालबहादूर शास्त्री झाले. परंतु या सगळ्यांच्या काळामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट 106 वेळाला झालेली. त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही, त्यावेळेस या विरोधकांना दिसलं नाही, परंतु निव्वळ लोकांची दिशाभूल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.